नमस्कार शेतकऱ्यांनो सध्याच्या स्थितीला आता अतिवृष्टी अनुदान आणि नुकसान भरपाईचे जे अनुदान आहे ते वाटप सुरू आहे। शेतकऱ्यांनो कधी पण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्याचे पैसे येऊ शकते। हेक्टरी कितीमध्ये ते कायमध्ये ते हे आपण मागील बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये ते जाणून घेतलं होतं, परंतु तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकऱ्यांना अद्याप ते अनुदान प्राप्त झाले नाही। याचं काय रिझन आहे, याचं काय कारण आहे, हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण की सध्याच्या स्थितीला ज्या शेतकरी अतिवृष्टी बाधित झालेली होती त्यावर नुकसानीमुळे बरेच काही शेतकरी बाधित तिथे झाले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मागील बऱ्याच काही बैठकांमध्ये एक महत्त्वाचे असे निर्णय जाहीर करण्यात आले होते। सत्तेत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे की अतिवृष्टी बाधित सर्व शेतकऱ्यांसाठी आणि नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांसाठी त्यांच्यासाठी जवळपास लाखो शेतकरी त्याच्यात पात्र ठरवण्यात आले आणि त्यांच्यासाठी जवळपास हजारो कोटी रुपयाचा निधी तिथे देखील राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता आणि तोच वितरण सध्याच्या स्थितीला आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सध्याच्या स्थितीला चालू शेतकऱ्यांना बऱ्याच काही शेतकऱ्यांना पैसे देखील भेटले। कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटले आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे भेटण्याचं काय कारण आहे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। सर्वप्रथम तुम्हाला सांगू शकतो की जवळपास 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना आता सध्याच्या स्थितीला जे वाटप चालू आहे 5 लाखाहून अधिक शेतकरी याच्यामध्ये पात्र विविध जिल्ह्यातील आणि त्यांच्यासाठी जवळपास 594 कोटी रुपयाचा निधी इथे सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यात राज्य शासनाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला शेतकरी म्हणून। परंतु ज्या शेतकऱ्यांना वाटप झालं त्यांचा विषय येत नाही, परंतु अद्यापही बऱ्याच काही शेतकऱ्यांना त्याचा निधीचं वितरण त्यांच्या अकाउंटमध्ये झाले नाही। याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे होते आपण पहिले पण काही व्हिडिओजमध्ये जाणून घेतलं होतं, तरी पण तुम्हाला सांगू शकतो सर्वात पहिले तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांची केवायसी तिथे अतिवृष्टी अनुदानासाठी आणि नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीच्या अनुदानासाठी अपडेट आणि अपात्र म्हणजे की पात्र आहेत त्यांनाच ते अनुदान त्यांच्या थेट अकाउंटमध्ये प्राप्त झालं आणि ज्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांची केवायसी तिथे अपडेट नाही शेतकऱ्यांना म्हणजे की त्यांचा आधार लिंक वगैरे सर्व काही बँकेशी संलग्न आहे की नाही ते सर्व की केवायसी मध्ये असतं तर ते तिथे अपडेट नाही, तर त्या शेतकऱ्यांना अद्याप त्याचे पैसे आले आणि त्यांचे पैसे तिथे मध्येच होल्ड झालेले शेतकरी म्हणून। तर नक्कीच तुमची एकदा केवायसी अपडेट आहे की नाही अतिवृष्टी अनुदानाची ते एकदा नक्कीच फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता कोणत्या पण सेंटरमध्ये शेतकरी, तर नक्कीच एकदा चेकआउट करून घ्या तरच तुम्हाला ते पैसे लागतात। त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होता एकदा थोडक्यात आपण जाणून घ्या। तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असो, अहिल्यानगर असो, त्याचबरोबर जालना असो, तर पुणे असो, परभणी असो, बीड, धाराशिव, त्याचबरोबर शेतकरी यवतमाळ, अमरावती, त्याचबरोबर गडचिरोली, हिंगोली, वर्धा, नागपूर, नांदेड, त्याचबरोबर लातूर इतर एक खास करून मराठवाड्यातील जिल्ह्यांचा जास्तीत जास्त समावेश आहे शेतकरी। कारण की तुम्हाला सांगू शकतो की सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीमध्ये जे की ऑगस्ट सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं जे की अतिवृष्टीच्यामुळे बऱ्याच काही शेतकऱ्यांचे खूप जास्त नुकसान तिथे झाले होते आणि बऱ्याच काही शेतकरी इतरही नुकसान झाले होते। तर अशा एकंदर विचार केला तर विचारात घेऊन बऱ्याच काही जिल्ह्यांचा आणि जे जिल्ह्यांचे नावे मी घेतले याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच काही जिल्ह्यांचे याच्यामध्ये नावे आहे शेतकरी यादीमध्ये, कारण त्याच्या याद्या देखील प्रस्तुत राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या। परंतु तुम्हाला सांगू शकतो की याच त्या सर्व की याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हा निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे। यांचं वाटप सध्या चालू आहे शेतकरी। अद्यापही बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे की हेक्टरी जे की शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की 10 ते 15 हजार मर्यादेपर्यंत हेक्टरीची मदत आहे राज्य शासनाच्या माध्यमातून ती देण्यात सध्या सुरू आहे। परंतु त्याच शेतकऱ्यांना पैसे भेटू लागले ज्यांचे तुम्हाला सांगितलं की अतिवृष्टीचे जी केवायसी असते ती केवायसी त्यांची अपडेट तिथे आहे। तर नक्कीच शेतकऱ्यांना एकदा तुमची केवायसी वगैरे ते अपडेट आहे की नाही एकदा चेकआउट करून घ्या। तुम्हाला सांगू शकतो की राहिलेले उर्वरित काही शेतकरी त्यांचं बी जे नुकसानीमध्ये त्यांचं नाव आहे त्यांचे सर्वे तिथे गेलेले होते राज्य मंत्रिमंडळाचे, त्याच्यावरती देखील राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एक म्हणजे शेतकरी त्याच्यावरती पण कामकाज चालू आहे। म्हणजे की दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहे, त्याच्याच माध्यमात दुसऱ्या टप्प्यातील त्यांच्यासाठी जो निधी आहे त्याचा मंजुरी त्याच्यात देण्यात येणार आहे शेतकरी दुसऱ्या शासन निर्णयाच्या माध्यमातून अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून आणि बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर लागली। परंतु जे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले जे निधी आणि जे शेतकरी जे जिल्हे सर्व काही शेतकरी त्यांना आता सध्या या फेब्रुवारी महिन्यात त्यांचं वाटप सर्व काही सध्याचे शिल्लक चालू आहे। तर नक्कीच एकदा तुमची सर्व काही तिथे केवायसी वगैरे ते अपडेट ऐकणे एकदा नक्कीच चेकआउट करून घ्या। शेतकरी हेच काही माहिती ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं काम केलं। जर कधी व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा। पुढील पण असलेच माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा। तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।